जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर जमीन खरेदी करायची असेल किंवा जमीन विक्री करायची असेल, कुठं प्लॉट घ्यायचा असेल, भाडे करार करायचा असेल, तर आपल्याला रजिस्ट्री ऑफिस मध्ये जावं लागतं, म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जावं लागतं. आणि एकदा जाऊन आपलं काही काम होत नाही, त्यासाठी बऱ्याच आपल्याला चक्रा मारावं लागतात. मात्र आता या चक्रा मारण्याचं, रजिस्ट्री ऑफिस मध्ये जाण्याचं आपल्याला गरज सुद्धा पडणार नाही, अशी एक नवीन माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. कारण हा जो काही कार्यक्रम आहे हा पूर्ण पेपरलेस आहे. आपण घर बसल्या सुद्धा करू शकतो. किंवा जमीन खरेदी करायची असेल, घर प्लॉट भाडे करार करायचा असेल, एखादा कर्ज व्यवहार करायचा असेल किंवा आपल्याला जमिनीच्या नोंदी करायच्या असतील, तर यासाठी आपल्याला रजिस्ट्री ऑफिसला 1 2 3 चक्रा माराव्या लागतात. तिथं कधी गर्दी असते किंवा कधी तिथलं इंटरनेट बंद आहे, कधी चालू आहे. आणि मग ग्रामीण भागातील जे लोक असतात तर यांना शहरामध्ये या कामासाठी जावं लागतं आणि यासाठी आपला बराचसा वेळही जातो आणि खर्च सुद्धा वाया जातो. मात्र जर अशा नोंदी करायच्या असतील किंवा रजिस्ट्री करायची असेल तर यापुढे आपल्याला कोणत्याही कार्यालयात चक्रा सुद्धा मारण्याची गरज नाही. त्यासाठी एक ऑनलाईन पद्धती आणलेली आहे आणि त्या ऑनलाईन पद्धतीचं नाव आहे iSarita 2.0. या माध्यमातून आपल्याला घर बसल्या हे सगळे काम करता येणार आहेत. यासाठी पुन्हा पारदर्शकता असणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची हेराफेरी अफरातफर सुद्धा होणार नाही, कारण ही सर्व प्रक्रिया बायोमेट्रिक द्वारे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आणि पुन्हा यासोबत आपल्याला जर विवाह नोंदणी करायची असेल तर आपल्याला याच वेबसाईटवर विवाह नोंदणी सुद्धा करता येते. आणि आजकाल काय झालंय, शिक्षणाचा प्रसार वाढलेला आहे. बरेच जण नवरा बायको नोकरीला असतात आणि अशा वेळेस त्यांना विवाह नोंदणीची गरज पडते. ती सुद्धा आपल्याला याच वेबसाईटच्या माध्यमातून पारदर्शकपणे करता येते. आणि यासाठी आपल्याला iSarita 2.0 या वेबसाईटवर सर्व काम हे पेपरलेस होणार आहे आणि आपण ऑनलाईन पद्धतीने केल्यामुळे याचा फेरफार सुद्धा जलद गतीनं आणि ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. म्हणजे यासाठी सुद्धा आपल्याला वेगळे कागदपत्र इकडल्या तिकडं तिकडल्या इकडं अशा गोष्टी करण्याची गरज पडणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, रजिस्ट्री झाल्याच्या नंतर जर आपल्याला त्याची नोंद नगरपंचायत असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद किंवा ग्रामपंचायतला करायची असेल तर तिथं काय लागत आहे, किंवा आपल्याला जमीन खरेदी केली तर तलाठ्याकडे देण्यासाठी कागदपत्र दिल्याच्या नंतर पुन्हा काय लागत आहे, आता हे सगळ्या शेतकऱ्याला माहिती. त्यामुळे अशी ही महत्वाची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेली. आणि यासाठी जी काही वेबसाईट आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यावर जाऊन आपण एकदा ही माहिती चेक करू शकता. आता तुम्हाला माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा.